माझ्या नवऱ्याला अजून ओळखत नाही तुम्ही? एकदम चंट माणूस आहे. पतंग तर अशी सरसर सरसर उडवतो. आमच्या चाळीत ऋतिक म्हणायचे त्याला. ए रूपा, आमच्या चाळीत ना एक से एक पतंग उडवणार आहे. तुझ्या नवऱ्याचं काय का कौतुक? कळल, स्पर्धा सुरू झाल्यावर समज कळल. अहो अशा पतंग कापतो तो, तुम्ही बघाच. मग बोलू नका रूपा काय बोलली नाही म्हणून. काय ग, तुम्ही काय करता इकडे सगळ्या जणी? वहिनी, आज ना आपल्या चाळीमध्ये पतंग उडवण्याची स्पर्धा होणार आहे. त्याचीच नावं लिहून घेतात इथं. हो, कोणी कोणी भाग घेतलाय ग? पहिला नंबर हिचाच आहे. हिचं नाव रूपा. चालीत नवीन राया आले, अंदाज लगीन झालाय, पण जीवलय नवऱ्यावर हिचा. मग लाखात एक आहे माझा नवरा, पण ह्या कोण? रूपा या आसावरी वहिनी. यांचं ना अन्नपूर्णा नावाचं हॉटेल आहे स्वतःच चालवतात. आणि यांचा नवरा अभिजित दादा लय मोठे शेफ आहेत. शेफ कळतं का तुला? हा कळतं हिला. आणि ते ना इतके मस्त जेवण बनवतात ना, काय सांगू तुला. हा हे बघ, तुला काही लागलं ते ये. हा, तसं या चाळीतले सगळे खूप चांगले आहेत, अगदी वेळेला धावून येतात. पण तरी काही लागलं ते ये माझ्याकडे. माझा नवरा असताना मला कोणाची बी गरज नाही. त्याला मी सांगितलं ना तर आकाशातून चंद्र बी आणून देईल मला. हो, मला माहितीये नवरा बायकोची हौस पुरवतोच, पण तरी पण नवीन लग्न झालंय ना तुझं, माहेरची आठवण आली, कोणाशी काही बोलावंसं वाटलं तर ये माझ्याकडे. मला माहितीये ग, नवा नवा संसार लावायचा म्हणजे सोपं नसतं. मला अनुभव आहे ना, म्हणून सांगते. वहिनी, तुम्ही तुमचं आणि दादांचं नाव द्या ना. अगो काहीतरी काय. नाही नाही, तुम्ही सगळेजण करा मजा, आम्ही आहोत ना बघायला. बरोबर आहे त्यांचं. माझ्या नवऱ्याची स्पर्धा करायला सगळेच घाबरतात. पतंग उडवण्याच्या आधीच मांजा कापला जाईल ना त्यांचा. भाग घेऊन तरी काय उपयोग, शेवटी हरणारच ना. नोंदव ग नाव यांचं, अभिजित राजे. अहो, ऐकलं काय? दादांचं नाव लिहवा. हो वहिनी, नीट विचार केलाय ना? नाही म्हणजे नंतर माघार घ्यायला नको बरं का. माघार घेण्यासाठी आम्ही स्पर्धा करतच नसतो कधी. नाही, मला माहितीये तुझा नवरा खूप छान पतंग उडवत असेल, पण तू माझ्या नवऱ्याला ओळखत नाहीस ना. माझा नवरा कोणाची नक्कल नाही करत, ते असली आहे, अभिजित राजे. एक लाडू झेलू बाई, दोन लाडू झेलू, तीन लाडू झेलू बाई, चार. अहो 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 अहो, काय करताय तुम्ही, काय करताय? अहो असं काय करताय? मला ते देवासमोर ठेवायचेत लाडू. खाऊन बघत होतो, म्हणजे कसा झालाय ते कळलंच. नैवेद्य दाखवायच्या आधी तुम्ही ना जाऊन एक पतंग घेऊन या. पतंग? तू कशाला? मी ना आपल्या चाळीत न संक्रांतीच्या निमित्ताने पतंग उडवायची स्पर्धा आहे, त्यात तुमचं नाव नोंदवलंय. तुम्ही त्या स्पर्धेत भाग घ्यायचा आणि ती स्पर्धा जिंकून दाखवायची. का नाव नोंदवलंस तू माझं? आता जॉब सोडून मी काय पतंग उडवायची प्रॅक्टिस करू का? अगं मला जॉब आहे, तुला अन्नपूर्ण आहे. हे लहान मुलांचा खेळ लहान मुलांना खेळू दे, आपण लांबून मजा बघूया मस्त. मग त्या मुलीला धडा कसा शिकवता येणार? किती भांडली माझ्याशी ती. कोण मुलगी? अहो आपल्या चाळीत एक नवीन जोडपं आलंय आणि ती मुलगी म्हणत होती की तिचा नवरा सर्वात चांगला पतंग उडवतो, अगदी तो स्मार्ट आहे, ऋतिक रोशन सारखा. मी म्हटलं माझाही नवरा खूप छान पतंग उडवतो. त्यावेळी ती मला म्हणाली त्यांना काय येणार आहे, माझ्या नवऱ्याला कोणीच हरवू शकत नाही. मी म्हटलं माझ्याही नवऱ्याला कोणी हरवू शकत नाही. हसायला लागली, त्याच्यावर चेष्टा केली त्याने तुमची. तुझ्याशी भांडली ती? हो ना. चल दाखव कुठे ती, बघतोस तिच्याकडे. नाही नाही, आपण काय करायचं, या स्पर्धेत भाग घ्यायचा आणि तुम्ही ती स्पर्धा जिंकून दाखवायची. तू म्हणतेस ते बरोबर आहे. स्पर्धेत भाग घ्यायचा आणि जिंकूनच दाखवायचं. हो जाए इस बात पे एक एक लाडू देवा पुढे ठेवायचे आधी. सोहम, हे बघ मी काय आणलंय. सोहम, सोहम,
चला संक्रांतीचा पतंग उडवायला जाऊया. ओ माय गॉड, सोहम, हे काय आहे सगळं? लाडू बनवतोय. ऑफकोर्स, पण तू का करतोय? तरी मी केले असते ना. आई असताना आई बनवायची, आता ती नाहीये तर मी म्हटलं मी बनवतो. ओके, पण तुला हे इतकं सगळं कसं जमलं? इंटरनेटवर बघून. आणि आई बनवायची ना तेव्हा पण बघायचो मी. आईकडे हट्ट करायचो, लाडू मागत राहायचो आणि ती मला असे गरम गरम लाडू बनवून द्यायची. तिला किती चटके बसत असतील याची जाणीव मला आज झाली. बघू तरी माझ्या नवऱ्याने लाडू बनवलाय कसा. शुभ्रा, काय रे? काही नाही. मग खाऊ मी? ऐक ते तोंडावर दिसतंय तुझ्या, पहिला लाडू आईनी खावा अशी इच्छा आहे ना तुझी? ऍक्च्युली मला तेच म्हणायचं होतं. ते चेहऱ्यावर दिसतंय तुझ्या. शुभ्रा ऐक ना, हे लाडू मी दिले असते आईला, पण उगाच मी दिले तर तिला त्रास होईल, म्हणजे तिला नाही आवडणार. सो मी असा विचार करत होतो, तू नेऊन देशील का आईला? नाही, लाडू बनवलेत कोणी? तू बनवलेस ना, मग तूच द्यायचेस. मी तुझ्या बरोबर येईन, आपण दोघं जाऊया, खूप बरं वाटेल त्यांना. नक्की? ऑफकोर्स. अरे हात भाजून घेतोय, सोड बरं, पाण्याखाली हात धर, बाकीचे लाडू आता मी वळते. ये इकडे. ये आसावरे, लवकर ये. सर आसावरे, जरा पतंग तपासतो. हे बघा, आपल्या समोर हारणारे समधे जण आलेत. काय हो, ही कोण आली? Who is the lady coming? हॅपी पतंग सर. थँक्यू मॅडी. मॅडी तू इथे कशी काय? सर मी काईट उडवायला आली आहे. हा? सर आपण आहे ना स्काय एकदम कलरफुल करून टाकूयात काईट उडवून. म्हणजे स्कायचं कॅनव्हास ना एकदम असं रंगून टाकूयात, जस्ट लाईक अ पेंटिंग. वा वा मॅडी, आज एकदम पोएटिक झालीस, रोमॅन्टिक बोलतेस. सर तुमच्याकडूनच शिकलीये. हे शिकली? जोकर कुठली? अगं कुठून जंगला बिंगलातून आलीस की काय? की वाटबीट चुकली? नाही म्हणजे वाटबीट चुकली असशील तर हिला राणीच्या बागेत पाठवायला काय हो? नवीन प्राणी म्हणून पोरडर तरी खुश होतील. Who are you? हा 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 मॅडी, आजच्या दिवशी रागवायचं नाही, आनंदी राहायचं आणि आनंद वाटायचा. पण सर कुणी वाईट बोललं तरी आनंद स्प्रेड करायचा का? येस, अगदी शत्रूशी सुद्धा चांगलं वागायचं, चांगलं बोलायचं. शत्रूला सुद्धा म्हणायचं तिळगुळ खा आणि गोड गोड बोला. या इकडे या. ओके, तुम्ही दोघं म्हणत असाल तर बरोबरच असेल. ठीक आहे, माफ कर दिया. काय हो,
competition starts. One member उडविंग पतंग and another member पकडींग फिरकी. Couple who kite शेवटपर्यंत flying in the sky win the match. पतंग उडविंग. Hooray! Hooray! 1, 2, 3, start! अहो ऑल द बेस्ट हा. तुला पण मधू ढिल दे. अहो घ्या की, या बाजूला घ्या. बॉस विन आय विन. तुझ्याकडे पतंग आहे ना, मग तुला जिंकायचं नाही का? तुम्ही दोघं पण नाही, आम्हीच जिंकणार. काय हो? अहो सांभाळू ना. हो हो हो. असंच पाहिजे. मॅडी ताईची पतंग काय उडेच ना. बॉस कापा बॉस. अहो कापा कापा सोड, 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 सोड. कापा ढील सोड, त्याची ढील सोड. पतंग. बॉस आता आपण तिघेच राहिलोय. येस. बॉस तुम्ही जिंकले पाहिजे. हा अहो पहिले ना या मंग्याची पतंग कापा, नाहीतर हा त्यांना साथ देईल आणि आपल्याला जिंकू पण देणार नाही. तुम्ही कापा त्याची पतंग. मंग्या बघ तिकडे. मधू ढील दे लवकर ढील दे. मंग्या सांभाळ. हो बॉस. अहो घ्या ना, कापा. अरे मंग्या. ओ गॉड, बघ तो ऋतिक कसा पतंग उडवतोय तो. अरे बॉस सर शत्रू आहे अजून, तर तुम्हालाच काहीतरी करावं लागेल. या बाजूला या बाजूला. ऋतिक आपल्याला जिंकायचंय. हो हो. दादा त्या ऋतिकची पतंग कापाच. हा बघच कसा पतंग कापतो ते. असा ढील दे. काय ग, काय झालं? ते मांज्यानी कापलं का? अहो काही नाही मी ठीक आहे. तुम्ही आधी तिकडे लक्ष द्या. मला बघू दे ना. पण फारसं लागलं नाहीये. मला बघू दे आधी. हे बरंच कापलंय, त्याला बँडेज लावायचं का? अहो काही गरज नाही. तुम्ही आधी ते बघा. अगं मी बघतोय ते, पण तुला लागलंय ना? नाही काही हरकत नाही. थांबा मी. येस, कम ऑन सोम सर. ढील द्या सोम सर. चला हो, कापा आता त्यांची पतंग. सोम ढील दे. वाचलो. अहो जिंकायचंय आपल्याला. मी असताना तुम्हाला दोघांना कोणी हरवू शकत नाही. ढील दे सोम. येस सर. सर खेचा. ठीक. अहो कापा ना.
आता बघ मजा गेला याचा पतंग एक गेला सर आपण जिंकलो सर ये. And winner is my boss Abhijit Raje and our Vaini Asauri Raje. Clap on! ये मॅडी थँक्स सोहम. हरलास उगाच तुझ्याशी लग्न केलं. जा जा आता जा घरी. का जातेस राणीच्या बागेत? थांब रूपा. आमच्या दोघांच्या संसाराला फक्त 1 वर्ष झालंय, पण आम्ही खूप आनंदाने जगलो. का माहितीये? कारण आम्ही वयाने नाही मनाने तरुण आहोत. तुम्ही दोघे असेच कायम मनाने तरुण राहा. ऑल द बेस्ट. ये शत्रू हरला सर जिंकला. 3 cheers for अभिजित राजे आणि आसावरी मॅम. हिप्पी Hooray! Hooray! मॅडी ताई, थँक्यू. तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. हा हो मॅम. हो, तुम्हीही गोड बोला. शुभ्रा. थँक्यू आई. आसावरी मॅम, सरांनी मगाशी सांगितलं ना की आज आनंदाचा दिवस आहे. आज शत्रूला सुद्धा आनंद वाटायचा असतो. मग सोहम तर तुमचा मुलगा आहे ना मॅम. थांब सोहम. सुखी राहा. सुखी राहा. मी सुद्धा लाडू केलेत. थँक्यू. बघूया तरी सोहमने बनवलेला लाडू कसा झालाय. आई राहू दे. अरे लाडू आहे का दगड आहे?
वाव, तुम्ही हसताना किती छान दिसताय सगळे. व्हॉट अ फॅमिली. मी फोटो काढते हा. अगं,